आपण या मार्गामध्ये येतो, प्रत्येक सेवक आपण या मार्गामध्ये जुळलो का काही नाही कोणती समस्या घेऊन या मार्गामध्ये आलेलो आणि ही समस्या खरोखर सेवकाच्या माध्यमातून जुळलेला आहे आणि बाबाचे विचार त्याच वेळी मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्याला सांगितले जाते आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तो सेवक घडत असतो, त्याला कार्यप्रणाली देतो आणि कार्य कसे करायचे. प्रथम आपल्याला माफीचे कार्य दिले जातो. माफीच्या आपण मार्ग देण्याचं कारण काय आहे हे आपल्याला विचारल्याशिवाय आपल्याला वचनबद्ध आपल्याला तो करू शकत नाही ना. वचनबद्ध झाल्याच्या नंतर खरोखर भगवंताला वचन दिलेलं आहे का ह्या मार्गामध्ये येण्याच्या पूर्वी खरं वचन कोणतं आहे. भगवंताला वचन आपण ज्या परमेश्वराला पहिल्या वेळी जेव्हा वचनबद्ध होतो का मी ह्या मार्गात येण्यापूर्वी मी काय कर्म केले कोणी सांगणार नाही. मी जर आज उदाहरण घ्या तर मी आज कोणाकडे जाऊन मी चोरी केली, कुठं डाका मारला, जर मी चोरी करत असताना जर मला कोणीच जर माझ्याकडे लक्ष नसेल तर मी सापडणार नाही, म्हणजे मला पकडणार नाही. जर मला चोरी करताना जर मला कोणी पकडलं तर मला बदनाम कोणत्या नावानं व्हायला लागत, चोर म्हणून. चोर झालो का, फक्त चोरी तर मी न केली पण चोरी करताना मला कोणी पकडलं नाही. कोणी पकडलं का नाही, कारण का मी जन्मापासून थेट कर्म करत चाललो, चोरी करत चाललो, मला कोणी पकडलं नाही आणि कोणाला मी दिसलो नाही, मी झालो एक नंबरचा चोर. मग त्या चोराच्या माध्यमातून माझे कर्म कुठे गेले, तिकडे वळले आणि त्याच्या माध्यमातून मी जर कोणाला दिसलो, मला जर पकडलं तर मी चोर म्हणून हे माझं नाव प्रचारित होऊन जाईल. तर असे कर्म जर आपण कर्म करत असताना आपण ते कोणाला दिसत नाही. एखादा व्यक्ती दारू पिला पण त्याच्या दारूचं त्याच्या पवित्र पाहून आपण वाटतं का चालेल हा माणूस दारू पिला आहे, पण खरोखर ज्यानं गलत कर्म केले आहे किंवा चांगले कर्म केलेले आहे तर त्याच्या कपाळावर लिहून नाही आहे. तर हे कर्म काय केले हे आपल्याला तो परमेश्वराला मालूम. कोणत्या परमेश्वराला मालूम आहे, भगवान बाबा हनुमानजीला नाही. ज्या परमेश्वराने जन्माला आपल्याला ह्या ठिकाणी पाठवलेला आहे त्या परमेश्वराला मालूम आहे का मी याला जन्म कशासाठी दिला, याला धरतीवर मी कशासाठी पाठवलं आणि कोणत्या कामासाठी पाठवलं आहे की नाही. तर ज्या कामासाठी आपल्याला ह्या ठिकाणी पाठवलं तर चांगले कर्म करासाठी, पण ते चांगले कर्म न करता आपण गलत कर्म केले आणि त्या गलत कर्माच्या माध्यमातून आपण ते जीवन भोगत चाललो. त्या मार्गात येण्यापूर्वी म्हणून जे काही आपण कर्म केले, व्यसनाच्या माध्यमातून, कोणत्या दारूच्या माध्यमातून, कोणत्या चोरीच्या माध्यमातून, किंवा आपण मानव असून मानवाप्रमाणे चाललो नाही, वागलो नाही आहे की नाही, म्हणजे विचित्र सारखं वागणं, म्हणजे आपण असे कर्म करत आलो. तर ह्या कर्माच्या माध्यमातून मग आपला परिवार वाढत गेला आणि त्या कर्माच्या माध्यमातून आपल्यावर दुःख येत गेलं. आता दुःख येत गेलं, 4 लोक आपल्या घरी आहे पण आपल्याला मालूम नाही कोणाचे कर्म कसे आहे, त्या परमेश्वराला मालूम. आपण 4 जीव आपल्या घरी आहे, पती पत्नी मुलगा मुलगी, पण प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहे. पण ह्या कर्मात आपण जेव्हा कर्मात डुबलो म्हणून आपल्यावर एवढं दुःखाचा डोंगर आपल्यावर आलेला आहे. तर हे दुःख आपल्याला सहन होऊन नाही राहिलं म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, आता मरून राहिलो. चांगलं परमात्मा एक मार्गामध्ये उद्बत्ती सेवा आहे तिथं. त्यानं उद्बत्ती सेवा परमात्मा एकचं नाव त्यांना ऐकलं बी नाही, नाही तुम्ही ऐकलं नाही मी ऐकलं. मग येतो कुठं, परमात्मा एक मार्गामध्ये. तर कोणाला पकडायचं, चला वाट भाऊ मार्गात आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला समजन का भाऊ तुम्ही परमात्मा एक मार्गामध्ये आहे तर आम्हाला यायचं आहे. मग तुम्ही कोणाकडे न्या, भगवान बाबा हनुमानजीकडे न्या, बाबा जिमदेवजीकडे न्या का, कुठं मंडळमध्ये निवासस्थानामध्ये, तो कोणाकडे न्या.
मार्गदर्शकाकडे पहिला प्रथम कोण? मार्गदर्शक. मग मार्गदर्शकाकडे संपर्क केला, तुम्ही भेटून दिला, तुमची तुम्ही मागं होऊन जाल. आता ते त्यांच्याकडे जाईल. मग त्यानंतर मग त्याच्याकडे गेल्याच्या नंतर विचारण का तू कोण्या जातीचा आहे, तू बँक बॅलन्स किती आहे, ती प्रॉपर्टी किती आहे, तू कोण्या समाजाचा आहे ते विचारत नाही. कारण बाबा तू इथं आला, त्यानं तुला इथं आणलं, कशासाठी आणलं, कोणतं दुःख आहे, दुःखाचं निवारण करण्यासाठी आलेलं आहे, दुःखासाठी नाही आला. आपण काय म्हणतो, कोणी कोणी आम्ही दुःखासाठी आलो. दुःखासाठी आलो म्हणजे दुःख घेण्यासाठी आलो का? आपण दुःख नष्ट करण्यासाठी आलेलो आहोत, आहे की नाही? त्या दुःखातून नष्ट होण्या. मग हे परमात्मा एक मार्गाचे विचार काय, नियम काय, त्याला समजावले जाते. समजावून त्यानं जर म्हटलं का मला मार्गात यायचं आहे, तर त्यावेळेस तो कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांचा तो साक्षीदार आहे. कार्यकर्ता तो साक्षीदार, जमानतदार झाला तो, की त्याच्या समोर त्याला भगवंतासमोर उभं करून वचनबद्ध का मी पहिले जन्मापासून तर आजपर्यंत जे काही वाईट कर्म केले आहे, जे काही कोणत्या प्रकारचे कर्म केलेले आहे, मी त्या कर्माची माफी मागतो, मला क्षमा करा. कोणा हितभर अगरबत्ती लावून त्या ठिकाणी परमेश्वर उभा राहते, परमेश्वराला वचन देतो आणि त्या ठिकाणी म्हणतो आपण का जन्मापासून तर आजपर्यंत जे काही कर्म केलेले आहे त्या कर्माची मी माफी मागतो. असे कर्म मी जीवनात कधी करणार नाही, हे भगवंताला वचन देतो, आहे की नाही? माफी मागून मी आजपासून जुने विचार आणणार नाही, मूर्ती पूजा करणार नाही, दारू पिणार नाही, वाईट व्यसन करणार नाही, निंदा टिप्पणी करणार नाही, करणार नाही. हे सर्व वचनबद्ध झाल्याच्या नंतर मग आपण मार्गात येतो. मग आपले कार्याला सुरुवात होते. मग कार्य सुरुवात झाल्याच्या नंतर मग जर आपण जे मार्गात यायच्या अगोदर जे कर्म केले आणि तेच कर्म जर ह्या मार्गात आल्याच्या नंतर जर केले तर भगवंत तुम्हाला खरोखर सुखी संपन्न जीवन जगू देईन का? पॉसिबल नाहीये, आहे की नाही? मग ह्या इथं मरण्यासाठी वचन द्यावं लागते का मी भगवंताची या चरणी मेलो, ध्यान एकच परमेश्वराने मानी, परमात्मा एकलाच मानी, मी कोणतेही व्यसन करणार नाही, बुरे व्यसन करणार नाही ना. बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम जे आहे नियमाचं मी पालन जीवनात ना. आपण दररोज, मी तर म्हणतो ना, जेवढे काही सेवक आहे दररोज भगवंताला जेव्हा आपण विनंती करतो, सर्व सेवक त्या विनंती करत असताना आपण फसून राहिलो, फसलो आपण त्या ठिकाणी, फसलो. कारण का दररोज आपण वचनबद्ध होऊन करत आहोत. कसं का सकाळी विनंती होते, बाबाचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाडी, असे मी सत्य वचन देतो, याला जीवनात कधी विसरणार नाही. दिलं वचन. सकाळी सूर्योदय निघाच्या अगोदर केव्हा साध्या सेवकांना, आज ज्याचे त्यागी बी सेवक झाला असेल, विनंती तरी करत असेल, तो वचनात फसला. त्यावेळेस तर दिलं त्यावेळेस, पण आता त्या भगवंतानं सवारून घेतलं ना. आता जेव्हा आपण भगवंताला वचन देऊन राहिलो का बाबाचा आदेश, सत्य, मर्यादा, आपले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाडी, असे मी सत्य वचन देतो, याला जीवनात कधी विसरणार नाही. फसलो आपण, फसलो त्या ठिकाणी. मग आपल्याला विचार करायचा का सूर्योदय निघायच्या वेळेस जेव्हा भगवंताला वचन दिलं, मग याच्यात म्हणजे मग आपल्याला का करायचं आहे, आपल्याला जीवनात चालायचं आहे. आपला माणसाचा उद्देश काय या मार्गात येण्याकरिता, याच्याकरिता बाबांनी नियम दिलेले आहे. जीवनात चालण्याकरता, ग्रस्तीहून चालण्याकरता बाबांनी 5 नियम दिलेले आहे. ध्येयाने एक परमेश्वर मानणे, सत्य, मर्यादा, प्रेम, शौकात तसे कुटुंबात कायम करणे, अनेक वाईट व्यसन बंद करणे आहे. दारू, टाणिक, सट्टा, जुवा, राठी, पटाची ओढ, कोंबड्याची काठी, चोरी करणे, खोट बोलणे, राग आणणे बंद करणे. स्त्रियांनी मी तत्व शब्द नियमानं चालून राहिलो. तत्व शब्द नियम म्हणजे काय? आपण नियमानं आपण वागून राहिलो का?
आपल्याला कोणी जर मला जर कोणी बोललं तर मला राग येऊन राहिला का? मला जर कोणी बे म्हटलं तर मी त्याला का बोलून राहिलो? मी अपशब्द बोलून राहिलो. म्हणजे अपशब्द केव्हा बोलेन मी? का जेव्हा मला राग येईल तेव्हा. आणि जोपर्यंत राग येणारच नाही तर तोपर्यंत माझ्या मुखातून माझ्या वाणीतून अपशब्द निघणारच नाही. म्हणजे राग आहे का नाही? म्हणून या आपल्याला बाबाने आपल्यासाठी काय केलं, काय करून ठेवलेलं आहे, तत्वशब्द म्हणजे काय आहे का नाही? तर ह्या अशा विचारांनी जर आपण चाललो, खरोखर आपण जर कोणाचा विचार न करता मी मार्गामध्ये कशासाठी आलो, जर मार्गामध्ये जर मी आलो नसतो, मग तुमचं ना सांगत मी माझं सांगून राहिलो का मी जर मार्गामध्ये आलो नसतो तर माझं जीवन कुठे गेलं असतं? माझा सातबारा भरला असता, कोणत्या नालीत जाऊन पडलो असतो आणि तिथं मी डुबड्या मरून मेलो असतो. पण आता त्या ठिकाणी मरायच्या ऐवजी जर भगवंताच्या चरणी मरून जर मला जर जीवदान दिलं आहे तर मला ते भाग्य, माझं भाग्य आहे ना, तर मला ते माझ्यासाठी भाग्य आहे ना. म्हणून आपण मार्गात आलो कशासाठी, का आलो, त्या उद्देश आपण पहिले समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण समोरचं कार्य करत राहायला पाहिजे. म्हणून हे बाबाचे तत्व शब्द नियम आहे. हा मार्ग सोपा नाही आहे. आपण म्हणतो मार्ग सोपा आहे, हा मार्ग फुकटाचा आहे की म्हणतो की नाही? फुकटाचा नाही आहे, निष्काम सेवेचा मार्ग आहे आणि निष्काम भावनेचा मार्ग आहे आणि आपल्याला मेहनतीचा आहे. सकाळी तुम्हाला जर ज्योत जर 5 वाजता लावायची असेल तर 1 घंटा तुम्हाला अगोदर उठावं लागेल. तर याच्याकरता तुम्हाला मेहनत करणं जरुरी आहे. मेहनतीशिवाय काही फळ भेटणार नाही. म्हणून बाबांनी दिलेले तत्व शब्द नियमाचं पालन आपल्याला जन्मोजन्मी मरेपर्यंत आपल्याला पालन करणे आहे. आता कोणाचे कर्म काय आहे त्या कर्माकडे आपल्याला जा. म्हणून आपले कर्म कसे का जे मार्ग येण्यापूर्वी जे काही कर्म केले, कोण कर्म केले आपण प्रत्येकाला मालूम आहे. मी मार्गात यायच्या अगोदर मी काय काय कर्म केले मला मालूम आहे, तुम्हाला मालूम नाही. तुम्ही काय कर्म केले हे तुम्हाला मालूम आहे, मला मालूम नाही. पण याच्यामध्ये परमेश्वर आहे. म्हणून त्या परमेश्वराने आपल्याला जो कोणी माणूस जन्माला आला ना, तर त्या जन्माले माणूस आल्याच्या नंतर त्याच्या हातात 3 पत्ती दिली. मी मागं सांगितलं होतं, एक जन्म येणे आणि मरण जाणे. जन्म, मरण आणि मनातलं पान खाली ठेवलेलं आहे का जन्मापासून तर मरेपर्यंत आपण कोणते कर्म करून राहिलो त्या कर्माचा हिसाब त्या पानावर लिहून त्या परमेश्वराने पाठवायचा आहे. म्हणून हा कर्माचा आहे. म्हणून आपल्याला कर्म शुद्ध करायची आहे. मार्गात आलो पण नवल नाही आहे, दुःख दूर झालं काही नवल नाही आहे. पण आपण या बाबाच्या जे काही शब्दावर आपण जे चालत आहोत, बाबाच्या आदेशावर चालत आहोत, त्या बाबाचा आदेशाचा भंग नाही झाला पाहिजे, त्याच्या बाबाच्या आदेशाचा अनादर नाही झाला पाहिजे. याची जबाबदारी सर्व शौकाने घ्यावी, मी सुद्धा घ्यायला पाहिजे. एवढेच म्हणून माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार.